लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. कडून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसही विधान परिषदेसाठी उमेदवार देणार आहे. पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस आपला उमेदवार घोषित करेल. विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये सध्या बिघाडी झाल्याचं चित्र आहे. विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. बऱ्याच नावांची चर्चा होती. माझ्या नावावर एकमत झालं तरी ज्या ज्या नावांची चर्चा होती तेवढे सक्षम नेते शिवसेनेमध्ये आहेत. संख्या एकनीच जाऊ शकते म्हणून माझी निवड झाली याची जाणीव पूर्णपणे मला आहे. सगळ्यात महत्त्वाचं माननीय इच्छा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जावं अशी असताना मला ही संधी मिळाली ही त्याच्यात आणखी मला असं वाटतं महत्त्वाचं आहे. विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरे लढणार अशी चर्चा होती, पण आदित्य ठाकरेंनी अचानक दानवेंचं नाव घोषित केलं. उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार नसतील तर काँग्रेस उमेदवारी देण्याबद्दल विचार करेल असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं होतं. पण ठाकरेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंऐवजी दानवेंचं नाव घोषित केलंय. त्यामुळे काँग्रेस यावर आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंतची आहे. प्रदेशाध्यक्ष स्वतः दिल्लीमध्ये आहेत आणि कन्सेन्ससने ही उमेदवारी झालेली नाही ही माझी माहिती आहे. आणि त्यामुळे कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल. मला असं वाटतं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे एवढं मला माहिती आहे. त्यामुळे त्या सगळ्या भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. मी पक्षाचा नेता आहे का? मी उमेदवार आहे. काँग्रेसशी बोलणं वगैरे 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 मी तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी सांगतो. आणि मग तुम्ही म्हणतात काँग्रेसशी बोलणार आहेत का? आता ही जबाबदारी पक्ष नेतृत्व करेल ना, मी थोडी करणार. पक्ष नेतृत्वाने केल्यानंतर या सगळ्या गोष्टी संजय राऊत साहेबांचं ट्विट बघा, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे आम्ही काँग्रेसशी बोललोच असेल ना. आमच्या महाविकास आघाडी म्हणून समन्वय ठेवण्यासाठी चर्चा होऊन उमेदवारी घोषित व्हावी अशी पवार साहेबांच्या संदर्भात एकमत झालेलं, तसंच उद्धव साहेबांच्या संदर्भात सुद्धा महाविकास आघाडीचं एकमत होतं. पण नवं नाव कोणतं आलं असेल आणि त्या संदर्भात कुठली चर्चा झाली नसेल, चर्चा न करता पुढे गेलं असेल तर आम्हालाही योग्य वाटत नाही. पण तुम्ही शेवट तुम्हाला लढवायचं आहे, कोणाला लढवायचं पण किमान चर्चा तरी आमच्याबरोबर व्हावी ही आमची रास्त अपेक्षा होती. पण ती चर्चा दुर्दैवानं आमच्याबरोबर न करता ते नाव घोषित केलेलं आहे. विधान परिषदेसाठी सुषमा अंधारेंचं नाव चर्चेत होतं. दानवेंना उमेदवारी मिळाल्यानंतर अंधारे नाराज झाल्याच्याही चर्चा आहेत. अंधारेंनी याबद्दल सूचक ट्विटही केलंय. आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान असं ट्विट करत अंधारेंनी उद्धव ठाकरेंसोबतचा रक्षाबंधनाचा व्हिडिओ शेअर केलाय. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात राहिले तर 9 पैकी 9 जागा महायुतीच्याच निवडून येतील असा दावा उदय सामंतांनी केलाय. उद्धव ठाकरे हे जर गटाकडनं महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल असे दावे वारंवार संजय राऊत करतात. महायुतीचे नेते ते काय म्हणतात मला माहित नाही, परंतु उमेदवार जर 10 झाले तर काय, त्याच्यामुळे उमेदवार जर 10 झाले तर महायुतीचे 9 उमेदवार निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. विधान परिषदेवरून महाविकास आघाडीतल्या गोंधळाचा भाजप फायदा घेण्याची शक्यता आहे. विधान परिषदेसाठी भाजप अतिरिक्त उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. अतिरिक्त उमेदवार देण्याबद्दल भाजप नेते केंद्रीय पातळीवर चर्चा करण्याची सुद्धा शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे अतिरिक्त मतं आहेत. भाजपनं सध्या 5 उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळे भाजप आता 6वा उमेदवार देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. शिवसेनेमध्ये पक्ष विलिनीकरणासाठी बच्चू कडू सकारात्मक आहेत. दिव्यांग आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल तर शिंदेंसोबत जायला हरकत काय असा सवालच कडूंनी केलाय. विधान परिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करू असं कडू म्हणाले. नुसत्या आमदारकीसाठी जाईल एवढा मी नालायक नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष विलिनीकरणासाठी बच्चू कडू सकारात्मक असल्याचं दिसून आलंय. शेतकरी आणि दिव्यांगांचं भलं होत असेल, न्याय मिळत असेल
तर शिंदेंसोबत जायला हरकत काय असं बच्चू कडू म्हणालेत. तर चर्चेवेळी शिंदेंकडे या संदर्भात प्रस्ताव देण्याची तयारीही बच्चू कडूंनी बोलून दाखवली. चर्चा तर होऊ द्या ना. आणि आम्ही मग म्हटलं का पद हा आमच्यासाठी विषय फार महत्त्वाचा नाही आहे, मुद्दे महत्त्वाचे आहे आणि मुद्द्यासाठी लढू. जे काही करू ते शेतकरी असेल, मजूर असेल, दिव्यांग बांधव असेल, यासाठी लढावं ही आमची खरं तर प्रामाणिक इच्छा आहे. त्या सगळ्या मुद्द्याला जर मोठा पक्ष भेटत असेल, त्याची ताकद भेटत असेल तर त्याचा विचार करायला काही हरकत नाही. पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे. ते इतर पक्ष करतात युती, म्हणजे निवडणुका आल्या का यांच्या युत्या होतात. बच्चू कडूची जी काही युती आहे ती मुद्द्यासोबत असेल. दिव्यांग शेतकऱ्यांसाठी मोठ्या पक्षाची साथ मिळाल्यास विचार करायला हरकत नाही. पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही शिंदे साहेबांना देऊ. निवड आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही आहे. आम्ही शिंदे साहेबांना आम्हाला विधान परिषद दिलं, आम्ही त्यांचे पाईक म्हणून राहू, मेहनतीनं काम करू, प्रामाणिकपणे लढू. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की आम्ही जेवढं मायबापाने मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो. अशी काही चर्चा झाली नाही. कसं आहे, विधान परिषद मला तर हेच माहीत नव्हतं. मी आता हिमालयातून पायी चालून आलो, म्हणजे मी आलो नाही हे त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बातमी चालली एकंदरीत. आणि बातमी चालल्यानंतर मग थोडी एक चर्चा फोनवर आमची सामंत साहेबांसोबत झाली. त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही. 4-5 दिवसापूर्वी नक्कीच त्यांची माझी चर्चा झाली होती, परंतु या सगळ्या गोष्टीचा निर्णय हे माननीय एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. विधान परिषदेचं तिकीट उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची हा निर्णय माननीय शिंदे साहेब घेत असतात. बीडच्या मसाजोग पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा धक्कादायक पराभव झाला. स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झाला. दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काल पोटनिवडणूक पार पडली होती. बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या पत्नीचा धक्कादायक पराभव झाला. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागली होती, ज्यात अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांचं एकमेकांविरोधात आव्हान होतं. काल झालेल्या पोटनिवडणुकीत 84% रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं होतं. आज केज तहसील कार्यालयात पार पडलेल्या मतमोजणीत अश्विनी देशमुख 3 फेऱ्यांमध्ये मागे होत्या. दरम्यान राज्याचं लक्ष लागलेल्या आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या मस्साजोगमधील पोटनिवडणुकीत अश्विनी देशमुख यांचा पराभव करत स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झालाय. माझे मतदार राजा माझ्यासोबत आहे. त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे. कोण कुठं लय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्यासोबत होती. त्यांनी आज दाखवून दिलं. मी पहिल्या बी सांगितलंय, मी अगोदर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असेल. अत्यल्प काळामध्ये 20 दिवसाच्या कालावधीमध्ये जी ही ग्रामपंचायत लढण्याची तयारी झाली आणि जे या गावकऱ्यांनी रात्रंदिवस एक करून जी निवडणूक लढवली त्या सगळ्यांचे आभार आहेत. हा जो पराभव झालेला आहे तो आम्ही मान्य करत आहोत. पुण्याच्या दौंड तालुक्यामधील नांदूरमध्ये सरपंच पदाची निवडणूक पार पडलेली आहे. निवडणुकीमध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे बंधू संतोष बोराटे यांचा पराभव झालाय. यावर चाकणकर बाई कर्माची फळं याच जन्मात मिळतात अशा शब्दात रुपाली ठोंबरे पाटील यांनी डिवचलंय. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या सख्या भावाचा सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभव झालाय. नांदूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत संतोष बोराटेंचा पराभव झाला, तर विशाल थोरातांचा 304 मतांनी विजय झालाय. दरम्यान संतोष बोराटे यांच्या पराभवामागे स्थानिक पातळीवरील नाराजी असल्याची माहिती आहे. चाकणकरांच्या भावाच्या पराभवानंतर रुपाली ठोंबरेंनी फेसबुक पोस्ट करून त्यांना डिवचलंय. अभिनंदन अभिनंदन. दौंड इथल्या नांदूर ग्रामपंचायतीमध्ये ढाण्या वाघ विशाल थोरात सरपंचपदी विजयी. नांदूर गावकऱ्यांचे मतदारांचे खूप खूप आभार. चांगल्या व्यक्तीला कामं करणाऱ्या उमेदवाराला निवडून दिलात. विशालभाऊ थोरातांनी भोंदूबाबा खरात महिला लैंगिक अत्याचारामध्ये राजीनामा दिलेल्या चाकणकरांचा भाऊ संतोष बोराटेंचा 304 मतांनी पराभव केला. चाकणकर बाई कर्माची फळं याच जन्मात मिळतात. जे जे लोकांसाठी पेरलं ते दाम दुपटीनं लोकांनी आणि कर्मानी परत दिलं बरं का. अजून लोकांना पाडण्यासाठी नाहक बदनाम करणाऱ्या वृत्तीला, भंगार वृत्तीला चपराक. जशाच तसं चाकणकरबाई काही अक्कल आली
उमजलं समजलं तर सुधार, तू आणि तुझी विकृत हरामखोर टोळी. नांदूर मधल्या ग्रामस्थांचं मतदारांचं मी आभार मानते. काम करणाऱ्या माणसाला म्हणजे विशाल थोरातला निवडून दिलं नाही का या चाकणकरांच्या नुसता तो तामझाम आणि त्या पदावर असताना त्यांनी अनेक लोकांना छळलेलं आहे, त्रास दिलेला आहे, कायद्याचा खोटा धाक दाखवलाय, पोलिसांची हाताशी धरून खोट्या केसेस केलेल्या आहेत. म्हणून मला वाटतं विशाल थोरात यांचा 304 मतांनी दणदणीत विजय केलेला आहे आणि चाकणकरांच्या भावाला त्यांच्या कर्माची फळं, कारण का त्यांचा भाऊ सुद्धा या सगळ्या गोष्टीत सामील आहे. कर्माची फळं त्यांना मिळतायत आणि मिळणार. राजेंद्र गडगेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बंधू गडगे 12 दिवसांपासून पोलीस कोठडीमध्ये होता. राजेंद्र गडगे जामिनासाठी अर्ज करणार आहे. सहआरोपी असणारी गडगेची मुलगी आणि इतर 2 आरोपी अजूनही फरार आहेत. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.